नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 12 ऑगस्ट 2026. मी अकोल्याकडे जात आहे. तर पाहू शकता हे विदर्भामध्ये आता देखील पाऊस चालू आहे. म्हणजे सकाळचे आता जवळपास 9 वाजत येलेत आणि पाऊस चालू आहे. आणि या ठिकाणी परत एक अंदाज सांगणार आहे. आणखीन विदर्भामध्ये 12, 13, 14, 15 ऑगस्टपर्यंत असंच दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा. पण सोलापूर जिल्हा, बीड जिल्हा, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे मात्र 15 आणि 16 ऑगस्टला चांगला पाऊस येणार आहे म्हणून तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी. त्याच्यानंतर राज्यात मात्र आज देखील जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार, इकडे बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावती ह्या परिसरामध्ये आणखीन 2-3 दिवस मध्ये दररोज वेगवेगळ्या भागात काही ठिकाणी रिमझिम, काही ठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्ष द्यायचा. राज्यात सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्राकडं फक्त थोडाफार सरीव सरी येतील म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा. कोकणपट्टी आणि घाटमाथ्याचा पाऊस मात्र ते चालूच राहील. पुण्याकडं, नाशिककडं सरीव सुरुवात येईल म्हणून हा अंदाज पुणेकरांनी, नाशिककरांनी अंदाज लक्ष द्यायचा. पण राज्यात मात्र आज 12 ऑगस्ट 13, 14, 15च्या दरम्यान वेगवेगळ्या भागात दररोज, सर्वदूर नाही पण वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. सगळ्यात जास्त विदर्भाकडे जास्त पाऊस असणार आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्ष द्यायचा. म्हणजे बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर ह्या परिसरामध्ये ह्या 2-3 दिवस मात्र दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा. त्यानंतर नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली, बीड, जालना, संभाजीनगर या परिसरामध्ये आज म्हणजे 12, 13 तारखेला आज दुपारनंतर रात्रीच्या चांगला जोराचा काही काही ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज परभणी, जालना शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा. लातूरकडं, बीडला देखील आज पाऊस असणार आहे. सर्वदूर नाही पण वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा. आणि सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड आणि ह्या परिसर, त्याच्यानंतर सांगोला, पंढरपूर मात्र 15-16 ऑगस्टला, म्हणजे 15 ऑगस्टला चांगला तिकडे पाऊस पडणार आहे म्हणून त्यांनी देखील हा अंदाज लक्ष द्यायचा. त्याच्यानंतर राज्यात हे पाऊस तुम्हाला एक सांगू इच्छितो, विदर्भातच थोडं झुकतं माप असणार आहे. म्हणजे 18-19 तारखेपर्यंत अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव ह्या परिसरामध्ये काय होणार पाऊस पडणार आहे. इकडं मात्र मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राकडे इकडे पावसाचा जोर थोडा कमी असणार आहे म्हणून अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्ष द्यायचा. त्याच्यानंतर 20 तारखेच्या नंतर पुन्हा पावसाचा जोर, पण चांगल्या पावसासाठी ना मराठवाड्यातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला म्हणजे सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस असणार. म्हणजे सप्टेंबरपर्यंत म्हणजे विहिरीला पाणी येईल तसा पाऊस पडणार आहे. मग सप्टेंबरमध्ये तो चांगला पाऊस असणार आहे. या ऑगस्टमध्ये म्हणजे विहिरीला पाणी यायसारखा मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस नाही म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांना लक्ष द्यायचा. विदर्भात मात्र चांगला पाऊस पडणार आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी ही आनंदाची बातमी. आज देखील आज 12 ऑगस्टला परभणी जिल्ह्यात, बीड जिल्ह्यात, जालना जिल्ह्यात, हिंगोली जिल्ह्यात, वाशिम जिल्ह्यात, नांदेड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी आज 12, 13, 14च्या दरम्यान पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचा. त्याच्यानंतर तेलंगणात देखील विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे म्हणून तेलंगणा, कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा. कोल्हापूरकडे सरीव सुरू राहतील. त्याच्यानंतर जे कोकणपट्टी घाटमाथ्याचा पाऊस ते मात्र ते चालूच राहील म्हणून कोकणपट्टी घाटमाथ्याच्या शेतकऱ्यांना अंदाज लक्ष द्यायचा. पुण्याकडे देखील सरीव सुरूच राहील. काही ठिकाणी रिमझिम पाऊस पुण्याकडं, नाशिककडं ते पाऊस चालूच राहणार. दिंडोरी, नाशिक तिकडं देखील पाऊस सरीव चालूच राहील म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात मात्र हे आता 12, 13, 14, 15 ऑगस्टच्या दरम्यान विदर्भाकडे थोडं झुकतं माप राहणार आहे. मराठवाड्याकडे थोडं कमी राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्राकडे कमी राहणार आहे. त्याच्यानंतर 16-17 तारखेपर्यंत राज्यात हे पावसाचं वातावरण राहील. त्याच्यानंतर थोडं पुन्हा कमी होईल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.